पायगडा डोकं तिकडे चालतो झोपा नमस्कार. तर कुठून आले तुम्ही माझ्याकडे? कुठून आले म्हटलं? वैताग वरचं नाव काय तुमचं? आणि काय ओके. आणि माझ्याकडे यायच्या आधी काय त्रास होता तुम्हाला? त्रास म्हणजे सर अशीच चमक नाही राहायची, हा. जळजळ व्हायची, आग व्हायची, सर्व म्हणजे लक्ष माझं सर्व ओके. तिथं कधीपासून राहायचं. होतं ते? 3 महिन्यापासून. ओके. मग किती खर्च आलं बाहेर एवढं? म्हणजे बराच खर्च आला. हो, तर आणि मग एवढं दवाखाना केलं मग काही फरक? काहीच फरक नाही काहीच सर, फरक नाही. काहीच फरक आता इथं माझ्याकडे आल्यानंतर किती दिवसात कसा फरक पडला? पडला म्हणजे बऱ्यापैकी पडला. बऱ्यापैकी चांगलं. असं म्हणजे थोडक्यात थोडं थोडं हा. आहेच आहे, पण एवढं पाहिजे तेवढं नाही. म्हणजे बाहेर एवढं दवाखाना करून काही कमी नाही. काहीच कमी. ओके. ते पण बिना मेडिसिनचं. ठीक आहे. आता नेमकं काय झालं, तो बाहेर का फरक पडत नव्हता, इथं का फरक पडला ते सांगतो. इथं म्हणजे बाहेर माझे ते उपचारच असे हो बसलेले. ओके. चुकीचं चालू होतं. मला डॉक्टर काय म्हणायचे व यांनी विचार घेतला व हे टेन्शन घेते असं काहीच नव्हतं. ते मला म्हणजे माझ्या मनात भीती निर्माण झाली होती का बुवा असं का बोलता येईल, माझा आजार का नाही गौसत असं असं वाटायचं. डॉक्टर वैतागले ते वैतागले होते सर, काय म्हणायचे खूपच डॉक्टर? वैतागले होते. म्हटले आता म्हणजे माझी शक्यता कमीच आहे बुवा, असं आयुष्य असं शक्यता कमी असं कोणी सांगितलं? असं माझ्या मनात तुम्हाला वाटायचं. वाटायचं, पण आता काय वाटतंय? आता थोडं बरं वाटतं, बरं म्हणजे बऱ्यापैकी बरं वाटतं. हा. पण मग असं थोडा थोडा त्रास आहे, पण मग असं ते डॉक्टर तुम्हाला बोलले पण होते ती जरा अवघडच केस असते, अवघडच आहे. बोलले ते का नाही? बोलले का होते बरं ना बोलले? सर. प्रत्येक डॉक्टर काय म्हणायचे, यांचा आजार म्हणजे काहीच नाही, यांनी टेन्शन घेतो. पण टेन्शन घ्यायला म्हणजे जे दुखायचं ना अख्खं लक्ष माझं इथं राहायचं. पण मग डॉक्टर का असे बोलायचे हेच मला कळत नाही, असे का बोलायचे असं. आता झालं काय होतं, तुमच्या मानेमध्ये 4-5 गॅपानं वरती खाली सरकली, म्हणजे ती गादी बाहेर आल्यामुळे इथून ब्लड सर्क्युलेशन पाठ खांदा आणि छातीला ब्लड सर्क्युलेशन. आपण काय केलं, डिक सेट केल्यानंतर कार्ट्रिज बरीच बाहेर आलेलं मध्ये आणलं म्हणून ती नस चालू झाली. मग नस चालू झाल्यानंतर तुमच्या वेदना ज्या होत्या त्या कमी झाल्या, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी झाला. आता जशी जशी ती सेल्स रिजनरेट होतील, झीज भरल, बाकीच्या गोष्टी पण कव्हर होतील. पण तुम्हाला नियम आहे, 2-2 उशा घेणं, मान मोडणं, या खांद्यावर झोपणं, खांद्यावर वजन डोक्यावर वजन घेणं हे टाळायचं. हे नियम लक्षात ठेवा. हे आमच्या चॅनलवर टाकून रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ तिथे तो बघून घ्यायचा. हां, इकडे मान मॅडम सरळ झोपायचं, करा शिवाय पाय इकडे डोकं इकडे.